राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अखेर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कमबॅक झालाय। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची आज शपथ घेतली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवार देखील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते। मी छगन चंद्रकांत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं मिळण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख प्रकरणात आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता। तेव्हापासून ही जागा रिक्त होती। त्या जागेवर अखेर छगन भुजबळांची वर्णी लागली आहे। याआधी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली होती। पण आता मंत्रिपद मिळाल्यानं त्यांची नाराजी दूर झाली आहे। पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन। पण एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, जहाँ पे नहीं रहना वही रहना। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला, भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते अशातला काय भाग नाही। सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे। सर, विभाग कौन से दिए जाएंगे? मंत्रिपद की शपथ तो ले लिया है। नहीं, उनके अभी तो विभाग मुख्यमंत्री जी दे देंगे। मुख्यमंत्री का अधिकार है वो मुख्यमंत्री जी का, और भुजबल जी अच्छा काम करेंगे। आता बाकीच्या काही जबाबदाऱ्या असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, ते काम करायचं। 1991 पासून जे आज शपथ घेतो आहे, मंत्रिपद येत आहे, जात आहे, अनेक खाती सांभाळलेली आहेत। असं जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे आपण निश्चितपणे काम करू। भुजबळांच्या शपथविधीनंतर त्यांच्या समर्थकांनी राज्यातल्या विविध ठिकाणी जल्लोष केलाय। भुजबळांच्या शपथविधीनंतर मात्र अंजली दमानिया आणि जरांगे पाटील चांगलेच संतापलेत। आज जेव्हा भुजबळ मंत्रिमंडळाची मंत्री म्हणून शपथ घेत आहेत असं कळलं तर खूप अस्वस्थ वाटलं। मला खूप राग आला की असं काय आहे की राजकारणात एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्याऐवजी दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावर थोपवला जातोय। काय नाईलाज आहे की तुम्हाला अशाच माणसाला पुन्हा मंत्री म्हणून घ्यायचंय। 2.5 वर्ष जेलमध्ये राहून आलेले छगन भुजबळ तुम्ही आमच्या डोक्यावर थोपताय। मला तर कळत नाही या राजकारणाला म्हणायचं काय। आता किळसवाणी झाले एवढंच म्हणावंसं वाटतं। मराठा समाजाला आशा आहे हैदराबाद गॅझेट लागू होईल, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होईल, आणि हा माणूस मात्र जातीवादानं खूप बरबाडलेला आहे। आणि याला घेतलंय म्हणजे मराठ्यांची नाराजीचा फटका 100% अजितदादांना आता भोगावी लागणार आहे। कारण मराठ्यांची ही नाराजीची लाट आता उसळणार आहे। 29 ऑगस्टला तर आम्ही दाखवणार आहे ती दिसका काय आहे ती।